नमस्कार भाऊ. तर आपल्या जी सोसायटी आहे त्याची निवडणूक लागलेली आहे. आपण मतदारांच्या दारामध्ये जात आहे मत मागण्यासाठी. तर कसा रिस्पॉन्स सभासदांकडून भेटत आहे आपल्याला? आम्हाला रिस्पॉन्स चांगला मिळत आहे. आणि ही संस्था विलक्षण लागण्याचं कारण म्हणजे पूर्वीचं राजकारण 1984 पूर्वी तुळशीराम भाऊ आणि महादेवप्पा राजकारण सगळं त्यांच्या घरात होतं. भाऊ चेअरमन होतं, डीएम डायरेक्टर होता, गजानन सरपंच होता. पण ह्यांचं वर्चस्व बाळोकर आणि लोकांवर अन्याय होत असल्यामुळे लोकांनी त्याला साथ दिली आणि त्यांचं मुंडीत काढलं. त्याच्यामुळे ते ग्रामपंचायत बी गेली आणि सोसायटी बी गेली. भाऊ सगळं खरं, परंतु आपण 1986 साली ही निवडणूक लढवली. राजकारण आणि आपला काही संबंध नसताना आपण याच्यामध्ये उतरला. तर ह्याच्यामध्ये उतरण्याचं नक्की कारण काय आपलं? म्हणजे त्यांना बाळोकरला तक्रार करण्याची ताकदच नव्हती. म्हणजे त्यांना विरोध करण्याची कुणामध्ये हे नव्हती, त्यासाठी तुम्हाला समोर केलं गेलं. आणि माझा भाऊ हा एक दुसरा प्रमुख प्रश्न आहे की ही संस्था आहे, ही काही लोक किंवा विरोधक असं बोलत आहेत की ही संस्था तुळशीराम शिंदे यांची आहे किंवा त्यांनी काढली. यावरती आपलं मत काय आहे? असं माहिती ती संस्था पूर्वी 36 साली काढलेली आहे. त्या संस्था काढण्याला संस्थापकाचं कुणी वंशजच नाही. नाही, असं जरी असलं तरी पण ते म्हणत आहेत की ही संस्था आमची आहे. आता ती मानणार की काय? ज्याच्याकडे संस्था जाईल ती माझीच मानतो, असं काही बाब जायची इष्टच नाही ती. आणि आता त्या दिवसातून आम्ही प्रत्येक वेळेस ते 86 पासून मी आतापर्यंत आहे म्हणल्यावरती निवडते आवाज आल्या तरी ठरवून त्यांना एक दोष भावनेतून किंवा मत्सर भावनेतून त्यांना मी नकोच आहे. तसं पाहिलं भाव तर गेली कित्येक वर्षे ही संस्था बिनविरोध होत आली आहे. आता जे समोर जे आपल्या जो पॅनल आहे यातीलच काही लोक आपल्यासोबत होती ही संस्था बिनविरोध करण्यासाठी, परंतु आत्ताच असं नक्की कारण काय पण ह्या संस्थेत निवडणूक लागण्याचं? ती निवृत्त केव्हा आहे ना, त्याला एक आमच्या मध्ये मत्सर तयार झाला शिस्का कायमचा. आता लोक निवडून देतात, माझा काय दोष आहे का? भाऊ आपण म्हणत आहे की ही निवडणूक जी लागली आहे द्वेष भावनेतून लागली आहे. का पण द्वेष भावनेतून लागली आहे? आता 40 वर्ष मी आहे म्हणल्यावर त्यांना ते सहनच नाही ना, हिचका